महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। अशा विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग मुलांना त्याच्या घरी जाऊन त्यांना मार्गदर्शन केलं। जे दिव्यांग विद्यार्थी मिळालाच पाहिजे, सुप्रीम कोर्टाला न्याय मिळालाच पाहिजे, सुप्रीम कोर्टाला न्याय मिळालाच पाहिजे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अवहेलना झाली, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अवहेलना झाली। अरे असं कसं देत नाही, अरे असं कसं देत नाही, अधिकाऱ्यांचा आदर करा, परंतु चमचेगिरी बिलकुल करायची नाही। आपण कोणत्याही अधिकाऱ्याला अवमानास्पद वागणूक देणार नाही, हा आपला खंड नाही। हा, परंतु एवढा मोठा खंड टाकला आहे। हा बोला भाऊ, काय मागण्यासाठी आज तुम्ही 8 ऑक्टोबर 2024 रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केंद्र स्तरावर एक विशेष शिक्षक याची निवड झाली। ते पद निश्चित झालं। केंद्र शाळेवरती पद निश्चित होत असताना ज्या वेळेस त्या पदाची निर्मिती झाली, ते पद महाराष्ट्रामध्ये 4800 केंद्रामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपण विशेष शिक्षक देऊ शकत नाही, म्हणून केंद्रावरती विशेष शिक्षक या नियमाप्रमाणे विशेष शिक्षक दिला। 8 ऑक्टोबर पासून तर आज तागायत म्हणजे 10-11 महिने उलटून गेले, परंतु या प्रशासनाने या JRची सुद्धा अंमलबजावणी करताना अतिशय अवहेलना केली। त्यानंतर 11/6/2025 रोजी सन्माननीय आयुक्त महोदय सचिंद्र सिंग यांनी पत्र काढलं, आदेशित केलं प्रत्येक शिवोंना, महानगरपालिकेच्या आयुक्तांना या सगळ्या प्रोसेसला अगदी 10 दिवसात तुम्ही कंप्लेंट करा। परंतु अधिकाऱ्यांचा कायमच्या सवयीप्रमाणे देणं घेणं झाल्याशिवाय किंवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही फाईलला वेग येत नाही, आणि या कारणास्तव अधिकाऱ्यांनी तब्बल 1.5 महिना म्हणजे आजचा हा 50वा दिवस आहे, आणि या 50 दिवसामध्ये इकडचा कागद तिकडं सुद्धा केला नाही। आणि आज आम्ही गेली 3 दिवसापासून सन्माननीय विभागीय आयुक्त, सन्माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन दिले। आपल्यासारख्या मीडिया चॅनलवाल्यांनी आम्हाला सहकार्य केलं, आणि मीडियाने ज्या वेळेस ह्या गोष्टीला न्यायिक समजलं, मीडियाने ज्या वेळेस या गोष्टीला अतिशय महत्त्वाचं समजलं, त्यावेळेस आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा असं वाटलं की अरे खरंच हे महत्त्वाचं आहे का। आणि म्हणून आज एकदम खडबडून कुंभकर्णाची झोप मोडल्यागत आमचे अधिकारी आमच्यापर्यंत यायला लागले, आम्हाला विचारायला लागले, अरे घोषणा नका देऊ, तुम्ही संविधानिक मार्गाचा वापर नका करू, आमच्यावर अन्याय होईल। आता त्यांच्या खुर्चीला सुरुंग लागला, म्हणून आमच्याशी बोलणं करायला येत आहे। 50 दिवस याचक म्हणून 50 दिवस अगदी त्यांच्या दारासमोर बसलो, अगदी गेट आउट होईल, करू पाहू अशा भूमिकेत अधिकाऱ्यांनी आम्हाला वागणूक दिली। दुसरं कोणी नाही, आमच्या शिक्षणाधिकारी मॅडम। आणि एक वेळ म्हटलं चहा पाहिजे ते जेवू घाली ते, अहो ते चहा पाण्याचं जाऊ द्या, जेवणाचं जाऊ द्या, परंतु आम्हाला आमचा मूळ आदेश द्या, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। आमच्यातला एक बांधव देवाघरी गेला, आशा लावून बसला होता या दिवाळीला मी माझ्या घरासाठी घर घेईल, माझ्या लेकरांना नवे कपडे घेईल, परंतु त्याच्या आशेचा निराशा झाली। याला जास्त परिस्थितीजन्य वेळ लागला, परिस्थितीमुळं तो हतबल झाला आणि नको ते करून बसला, आणि आज आमच्यातून तो निघून गेला। आम्ही काय कोणाकडे न्याय मागायचा? मान्यवर महोदयांना विनंती आहे की आमच्या भावना समजून घ्या। आम्ही ज्या लेकरांसाठी काम करतो, ज्या लेकरांवरती या देवाने कंजूसी दाखवली साहेब, त्यांना दिव्यांगत्व दिलं, कोणाला कर्णबधीर केलं, कोणाला मतिमंद केलं, कोणाचे हात पाय पांगळे करून ठेवले। जे मुलं शाळेपर्यंत येऊ शकत नाही त्या लेकरांना आमच्या लोकांनी शाळेपर्यंत आणलं। ज्या पालकांना शाळा ही कन्सेप्ट माहित नाही, हे मूल शिकू शकतं, हे सांगण्यासाठी माझा विशेष शिक्षक दारोदारी गेला, मतिमंद मुलाचे शेमूड पुसले, शी धुतली, हे आमचे विशेष शिक्षक। आणि ह्या विशेष शिक्षकांच्या वाटेला हे गलेलट अधिकारी
अशा पद्धतीने वागणूक देतात. बाबासाहेबांच्या संविधानामध्ये तुम्हाला जो अधिकार आहे तो आम्हाला आहे, त्यांना जो आहे तो सगळं आपण बघता आहात. मांजर दूध पिती, ती डोळे झाकून पिती का डोळे उघडून ठेवून पिती ही तिला माहिती. परंतु न्याय वरती आहे, तो लपत नाही. खोट्याच्या बरोबर ती काठी देवाची कशी बसते कळत नाही. परंतु अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांच्या वतीने की आम्हाला न्याय द्या, आमचं दुसरं काही मागणं नाही. तुम्हाला काय करायचं नंगा नाच तो करा, फक्त आम्हाला न्याय द्या एवढीच माफक अपेक्षा. आज आम्हाला तुम्ही आमचा केंद्रस्तरीय विशेष शिक्षक आदेश द्या. आम्हाला कुठं बसायला हौस आली, आम्हाला कुठं उपाशी राहायला हौस आली. आधीच पोटाला कातडाला टाकलं, आता किती दिवस उपाशी राहायचं, एवढी माफक अपेक्षा आहे. आपण समजून घ्या, हा संदेश जाऊ द्या. माझं नाव मी बाबासाहेब जगताप, दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष आहे आणि मी प्रॉपर ह्या जिल्ह्याचा आहे. म्हणून माझी तळमळ आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये असा दुर्लक्षितपणा मी 50 दिवस सहन केला. आता मात्र मी आत्मदहनाची भूमिका निश्चित केली आहे. माझे बांधव जरी कुठं जर कोणाच्या दबावाला बळी पडले, परंतु मी मात्र कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही. मी माझ्या कुटुंबासाठी इथं आत्मदहन करायला तयार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. कारण कितपत केला आहे. माझी फक्त 8 वर्ष सेवा बाकी आहे. आणि माझे काही बांधव, हा माझा बांधव, याचं लेकरू रोज याला विचारतं पप्पा तुम्ही कुठे चालले. हा सांगतो मी आंदोलनाला चाललो, हा सांगतो मी आयुक्त कार्यालयात चाललो, हा सांगतो मी मंत्रालयात चाललो, हा सांगतो मी शिवसाहेबांच्या भेटीला चाललो. साहेब आमच्या ह्या अवहेलना थांबवा. तुम्ही संविधानाचा एक भाग आहात म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. थँक्यू.